पंच राजेंद्र पाटील सरांचा इशारा होतोय. सामना सुरू होतोय. नरेंद्र यांचा पहिला चेंडू आणि बाईच्या स्वरूपात एक धाव आलेले. निश्चितच 10 खेळाडूंसह आपण पाहतोय शलमता वर्ल्ड संघ आणि बरोबर आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एकच खेळाडू या 30 सर्कलच्या बाहेर आहे. बाईच्या स्वरूपात धावांचा श्री गणेश होतोय. चांगला फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं बीके याच्याकडून. मिडऑफवर क्षेत्ररक्षक आहेत तर मिडऑनवर महेश. बॅकवर्ड शॉर्ट लेगवर प्रवीण. फाईन लेग विनायक आणि इथे मात्र ट्रिपल उडवलेलं आहे. दांडी गोल बजरंग पाटील. म्हणजे 30 चेंडू टाकले जातील आणि बजरंग पाटील यांनी मात्र इथे साप निराश केलेले आहे. एक बाद एक. वेलकम नरहरी पाटील. तर एक बाद एक अशी सुरुवात आपण पाहतोय जवान सारंगाव संघाची. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ नरेंद्र पाटील. विश्वास अतिशय चांगला चेंडू. तितकंच सुरेख इष्टिरक्षण पाहायला मिळतोय संजू पाटील यांच्याकडून. अतिशय आकर्षित आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील पाहतोय. पहिल्या सामन्यातून आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत विताल कोपर संघाच्या खेळाडूसाठी. अतिशय चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू एका टप्प्याने सीमापार. 4 धावांसाठी चौकार. कोपर त्या सामन्यातून सामनावीर खेळाडू ठरलेला आहे वेताल कोपर संघाचा अरविंद, ज्यांनी 4थं षटक हाताळलं होतं. 2 फलंदाज बाद करीत 2 धावा खर्च केल्या होत्या आणि कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळवून दिली होती. तोच खेळाडू ठरतो त्या सामन्याचा सामनावीर. चेंडू हवेमध्ये प्रवीण चेंडूच्या खाली आणि अजून एक फलंदाज बाद विश्वास. सात चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 बाद 6 धावा. रुपेश पाटील खेळपट्टीवर चाललेले आहेत. रुपेश स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप पेच लागला होता आणि बॅकवर्ड शॉर्ट लेगवर चांगला झेल टिपला होता प्रवीण यांनी. यानंतर आपण गावदेवी पूर्णा आणि गुरुदत्त मानकोली अशी लढत पाहणार आहोत.
राजन मडवी यांच्याकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवलेला आहे संघनायक महेश यांनी. बघूया महेश यांच्यावर आज कर्णधाराची जबाबदारी आहे, कारण की मंगेश भोईर काही कारणास्तव आलेले नाही आहेत, प्रमोद भोईर देखील नाही आहेत. कशाला तर बघा संदीप माली आमच्या गुरुदत्त मानकुली संघाचे राजन मडवी यांचे चांगले मित्र आहेत आणि राजन मडवी हे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी एक आगलं वेगळं बक्षीस लावलेलं आहे सँडी यांनी. प्रत्येक वाईट चेंडूसाठी त्यांना 100 रुपये हे बक्षीस लावलेले आहे. राजन पाटील माजी उपसरपंच आहेत वल ग्रामपंचायतचे आणि सँडी यांचं प्रेम राजन मडवी. बीके देखील रात्रीच्या सामन्यावर थोडेसे नाराज असतील. खरोखरच शेलोमा तव्वल आणि गावदेवी भादवड राजन मडवी यांचा चेंडू बिमर निश्चितच अपेक्षित पेक्षा जास्त उंचीवर हा चेंडू फेकला होता आणि फलंदाज धावचित बाद. पण हाती घाई कुठेतरी संकटात नाही, फलंदाज बाद झाले सुनील पाटील. धावसंख्या 8 झालेली आहे. 3 बाद 8. दिलीप जातो फलंदाजीसाठी. निश्चितच पहिला चेंडू स्वेर हाताळला होता आणि हा चेंडू फ्रीट असेल. राजन मडवी एक चांगले जुने जाणते खेळाडू आहेत. आज शेलोमा तव्वल या संघाकडून दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर आहे. राजन मडवी दिलीप पाटील याच्यासाठी. आडव्या बॅटना फटका केले पाहूया. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण यांच्या डोक्याच्या वरून चेंडू जातो सीमापार. 4 धावांसाठी चौकार. आणि इथे मात्र चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमा पार. शॉर्ट फाईन लेग 4 धावांसाठी चौकार. आणि इथे मात्र राजन मडवी यांचा पुढील फलंदाज दिलीप यांच्या 5 षटकांचा सामना. आपल्याला 4 षटके खेळण्याची सवय आणि कित्येक संघामध्ये असं चित्र पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 17 धावा. एक चेंडू मध्ये तब्बल राजन मडवी यांनी 11 धावा खर्च केलेले आहेत. संजू पाटील आलेले आहेत राजन मडवी यांचं षटक पूर्ण करण्यासाठी. निश्चित थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव, सरावाचा अभाव पाहायला मिळाला
कारण की राजन मडवी गोलंदाजी करत नाहीत, मात्र आज गोलंदाजी दिली होती. पाहूयात, चेंडू सीमा पार आणि शैलेश पाटील यांच्या डोक्याच्या वरून चेंडू 6 धावांसाठी जातोय. षटकार. चौकार आहे. चौकार आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक शैलेश पाटील थोडेसे पुढे आले होते. पाहूया, पंच तिथे गेले, जागेवर गेलेत, पाणी करतायत. चेंडूनी कुठे टप्पा घेतला होता आणि निश्चितच चौकार आहे या चेंडूवर. चेंडू शिमरीशीच्या आतमध्ये लँड झाला होता. एका टप्प्याने चेंडू डीप मिड विकेट वरून 4 धावांसाठी गेला होता आणि या चौकारीने धावसंख्या वाढून झाली होती 21 धावा. गावदेवी पूर्णा आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. ते मात्र झेल सुटतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर महेश याच्याकडून चुकी पाहायला मिळते. दिलीप पाटील याचा झेल सोडलेला आहे. धावसंख्या 23 वर. चांगली फलंदाजी करतोय दिलीप पाटील. ते मात्र मोठा फटका आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवतोय. शैलेश पाटील 2 धाव पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फिकी थोडीशी रॉंग एंड पाहायला मिळते. 3 धावा आलेल्या आहेत आणि 3 ने धावसंख्या वाढून झाली ती 32. शेवटचा चेंडू शेष आहे. 32 धावा. दुसरं षटक. मात्र मिस टाइम फटका आहे. पाहूया, एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 33. गावदेवी पूर्ण संघ आणि गुरुदत्त मानकोली पहिल्या इनिंगचे जेव्हा 5 षटकं पूर्ण होतील तेव्हा दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग आणि आपापले कॅप घेऊन जायचे आहेत. गुरुदत्त मानकुली संघाने घेतलेले आहेत. तरी गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक देखील व्हायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावा केल्या होत्या.
कोपर संघाने 56 धावा ओली संघाला बनवायच्या होत्या. मात्र कोपर संघाने त्या सामन्यावर विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 33 धावा बनवल्या. सारंगाव या संघाने अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी तो प्रवीण. पहिला चेंडू अतिशय चांगला लाईन अँड लेंथ. प्रवीण याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बाली ट्रॉफी मध्ये देखील गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. या चेंडूवर मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाजी तो प्रवीण रुपेश पाटील याची केली संपुष्टात येते. शिवाजी पाटील खेळपट्टीकडे रवाना होतोय. तेहतीस या धावसंख्येवर चौथ्या गडी बाद झालेले आहे. जय हनुमान सारंगाव संघाचा. निश्चितच राजन मडवी आणि संजय पाटील त्यांचं दुसरं षटक खूप महागडं ठरलं होतं. दिलीप याच्यासाठी हा चेंडू निश्चितच हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागून चेंडू शॉर्ट फाईन लेगवर अडवला गेला होता विनायक यांच्याकडून. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर. दिलीप चांगली फलंदाजी करतोय तर फुलाजी याला अजूनही खातं उघडायचं आहे. इथे मात्र लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंच राजेंद्र पाटील सरांनी त्याला वाईट घोषित केलेलं आहे. अवंतर धावेनी संघाच्या फलकावर एका धावेनी भर पडते. धावसंख्या झाली ती 35 धावा. बिग हिट घेण्याचा प्रयत्न खरोखरच प्रवीण हा एक चांगला गोलंदाज आहे शेलुमत अव्वल संघाचा. पण आता मात्र त्यांनी तिसऱ्या षटकामध्ये तब्बल चेंडू टाकले ते 4 आणि धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 2. ते मात्र इष्टिचितच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय फुलाजी. मार्गस्थ आहे. धावसंख्या थांबली ती 35 वर. 5 बाद 35 निम्मा संघ गारद झालेले. दोन षटकामध्ये 33 होत्या. खरोखर प्रवीणाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च केले. त्यांनी 2 फलंदाजांना तंबूच्या हसरेला पाठवलेलं आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सामना करेल तो फलंदाज शरद. ते मात्र मोठा फटका पाहूया. उंची जास्त लांबी देखील तितकीच. निश्चितच चेंडू सीमापार 6 धावांसाठी षटकार. खेळाडू होता. असं वाटलं होतं की झेल खाली सुरक्षित आहे. मात्र चेंडू कुठेतरी हाताना ब्रश होऊन शिमरशी बाहेर जातो 6 धावांसाठी.
पाहूया भिके येतोय. प्रवीण बालकृष्ण यांनी नेहमी शैलमाता वर्ल्ड संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया किरण पाटील शेवटचं षटक कुठला गोलंदाज येईल. सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी बीके येतोय. अतिशय चांगलं इष्टरक्षण पाहायला मिळतंय संजू पाटील याच्याकडून. मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. दिलीप पाटील 4 चौकारांसह 22 या धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 22 धावा. आणि ते मात्र चांगला खेळ दिलीप पाटीलची खेळली होते फेल. बीके याला मिळते सफलता. पाटील जातोय. 9 चेंडूमध्ये 22 धावांची वेगवान खेळी साकारली दिलीप पाटील यांनी. मानाजी आणि शरद 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 ही धावसंख्या आहे. बालकृष्ण आणि प्रवीण तसेच प्रमोद भोईर नरेंद्र यांनी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा झेलबाद होण्याची शक्यता होती. किरण पाटील यांच्याकडून चुकी पाहायला मिळते. 2 धावा आलेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या वाढून झाली ती 43 धावा. निश्चितच डीप मिड विकेटवर किरण पाटील यांच्याकडून झेल सुटलेला आहे. आज संघामध्ये मंगेश भोईर प्रमोद भोईर नाही आहेत. अतिशय चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलेला आहे. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 44. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. मानाजी पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय. ते मात्र लाईन चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप. इष्टिरक्षण फार दक्ष आहेत. संजू पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगलं इष्टिरक्षण नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळते. अतिशय चांगला फटका. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ते 49 धावा. शेवटचा चेंडू शेष बीके. ते मात्र निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला 49 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक अजूनही बाकी आहे. मी गावदेवी पूर्ण संघाच्या संघनायकाला आवाज देतो. त्यानंतर गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक. निश्चितच आज गुरुदत्त मानकुली संघाचा संघनायक कमलाकर माली आणि गावदेवी पूर्ण मनोजी टावरे आपण देखील यायचं आहे.
ज्या संघाची ऑफिशियली रिपोर्टिंग बाकी आहे त्यांनी आपली रिपोर्टिंग करून घ्यायचे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण पाटील. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धावा झालेल्या आहेत. समोर फलंदाज आहे तो शरद आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मानाजी. शरद खेळतोय 9व्या धावसंख्येवर, त्यामध्ये एक षटकार, एक दुहेरी आणि एक सिंगल, तर मानाजी खेळतोय 4व्या धावसंख्येवर. पहिला चेंडू आणि ते बिमार. 1+1 2 धावा. दोन्ही धावसंख्या वाढवून झाली ती 51 धावा झाली आहेत आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. मानाजी याच्यासाठी हा चेंडू फ्री हिट आहे. किरण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. अतिशय चांगला चेंडू, तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला केलेले आहे. डीप मिड विकेटवर चेंडू उचललाय नरेंद्र पाटील यांनी. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 53. पहिल्या सामन्यामध्ये देखील 55 धावा पाहायला मिळाल्या होत्या कोपर आणि ओली या दोन्ही संघादरम्यान. फुलटॉस चेंडू आणि पाहूया, हा चेंडू जातो सीमापार, षटकार. एकोणसाठ धावा झालेले आहेत. ते मात्र आउटसाइड लेग स्टंप. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 60 वर. पुन्हा एकदा एक खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पाहूया खरपूस समाचार. चेंडू सीमापार, षटकार. झेल सुटतोय आणि चौकार देखील येतोय. मानाजी उत्तर धावा. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 2. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, मात्र लोमॅन्स लाईनवर चेंडू लँड होतोय. 2 धावा घेतले. धावसंख्या पोहोचती 72 वर. वेलकम बंडूदादा माले, आपलं सरचे स्वागत आहे. गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. आपले नाणेफेक
ती मात्र लाईन चुकीची. अजून एक धाव वाईट होईल. धावसंख्या 73 धावा. ते मात्र एका टप्प्याने चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार आणि बरोबर 77 धावा या लागलेल्या आहेत. आणि विजयासाठी 78 धावांचं लक्ष असेल ते शेलूमाता वल या संघासमोर. जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. गावदेवी पूर्णा मनोजी टावरे आपण यायचंय. मी नरहरी पाटील यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेक उडवायचंय. वेलकम मनोजी टावरे. आपण पुढील सामन्याचं नाणेफेक उडवणार आहोत. गावदेवी पूर्णा मनोजी टावरे आलेले, तसेच गुरुदत्त मानकुली संघाचे बंडू माली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपल्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी नरहरी पाटील यांना विनंती करतो की आपण या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायचे. नरहरी पाटील 5 षटकांचा सामना असेल. 5 गोलंदाज वापरले जाणार आहेत आणि 1 षटक पॉवर प्लेचा असेल. हो, वेलकम चिंतामण पाटील. पाहूया नाणेफेक उडवलेली आहे आणि नाणेफेक गावदेवी पूर्णा. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद नरहरी पाटील. गुरुदत्त मानकुली संघाला क्षेत्ररक्षण दिलेले. गावदेवी पूर्ण संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली. 5 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज या अनिवार्य आहेत. बघा, जय हनुमान सारंग संघानं शेलूमाता वल या संघाबरोबर तब्बल 77 धावा बनवलेले आहेत
ना आणि 78 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खरोखरच आता मात्र जे काही करायचं आहे ते बीके, शैलेश, महेश, संजू पाटील यांना करावं लागेल, कारण की धावा 78 बनवायच्या आहेत. चौकार षटकार जास्तीत जास्त मारावे लागतील. तिसऱ्या सामन्याचं नाणेफेक झालेलं आहे आणि चौथा सामना आपण गावदेवी अंजूर आणि वीर तानाजी दापोडे असं पाहणार आहोत. पहिला चेंडू बजरंग पाटील बिकी यांच्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर बिग हिट. ऑन साइडला फटका केलेत. कमी लेनचा चेंडू हाताला होता. थोडीशी मिसफील पाहायला मिळते दिलीप पाटील कडून. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले. 2नी धावसंख्या वाढून झाली ती 8 धावा. इथे मात्र पाहूया झेलबाद होण्याची शक्यता आणि झेल सुटतोय. निश्चितच बीके याला जीवनदान दिलेलं आहे आणि हा जीवनदान कदाचित माग पडू शकेल तो जयमान सारंग संघासाठी. कारण मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. चेंडूला खोदून काढले. पाहूया क्षेत्रक्षेप प्रयत्न मित्र म्हणून चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो. 4 धावांसाठी चौकार. गावदेवी अंजूर यानंतर आपण गावदेवी पूर्णा आणि गुरुदत्त मानकुले याचा सामना पाहणार आहोत. इथे मात्र चांगला चेंडू निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. धावसंख्या 14 वर थांबलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळले. डीप मधून क्षेत्ररक्षक दिलीप चेंडूवर झेपावतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 15 धावा इथे आलेल्या आहेत. शेलुमाता वल संघाच्या फलकावर. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 63 धावा बनवाव्या लागतील.
अप्रतिम, अतिशय चांगला झेल. पहा चेंडूवरची नजर कायम होती आणि सीमारेषा लगत दिलीप पाटील यांनी झेल टिपली आहे. तो बीके पहिला गडी बाद झालेला आहे. तो 15 धावसंख्येवर. गोलंदाज रुपेश. रुपेश यांनी पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळवून दिलेले आपल्या संघासाठी. जी पहिल्या विकेटची भागीदारी होती तिला कुठेतरी ब्रेक लावलेला आहे. 15 धावा 7 चेंडू मध्ये बीके याच्या बॅट मधून आल्या होत्या. तर शैलेश याला अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. पाहूया शॉट. थर्डमॅन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ते 19 धावा. कार्पेट सारेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर. दिलीप 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 21 धावा. तेव्हा तो मोठा फटका. पाहूया दिलीप चेंडूच्या खाली येतो आणि अजून एक झेल. मुझको 21 धावा झालेत. दिलीप पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगले झेल या सामन्याच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत. भिकी याचा एक झेल घेतला. त्यानंतर शैलेश पाटील याचा देखील झेल घेतलेला आहे. महेश ऑन साईडला पटका केलेले आहेत. डीप मिड विकेटवर चेंडू अडवला गेले. धाव येईल ती फक्त आणि फक्त एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 22. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 7 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू शेष. तिथे चांगला फटका आपण पाहतोय. दिलीप एक चांगला चप्पल क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आले. 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. ते शेलूमता वर्ल्ड संघाला 18 चेंडू 55 धावा. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य काही नाहीये. अठरा 18.33च्या सरासरीनं अजूनही धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये
18 चेंडू 55 धावा अजूनही बनवायचे आहेत. आणि आता निश्चितच इथून मात्र फलंदाजांना आपला गिअर चेंज करावा लागेल, खास करून महेश आणि संजय पाटील. 18 चेंडू 55 धावा, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल जयमान सारंगाव संघाच्या गोलंदाजांना. मित्रांनो, आपण पाहतात होली चषक 2021 अतिशय चांगला आयोजन, नियोजन आणि संपूर्ण स्पर्धा GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .com माध्यमातून ही कव्हरेज केली जाते. सर्व संघांना जेवणाची उत्तम व्यवस्था, त्यानंतर सर्व संघाच्या खेळाडूंना एक चांगली कलरफुल कॅप देखील दिली जाते. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली जाणार आहे. पहिल्या सामन्यावर वेताल कोपर संघाने गावदेवी होली संघाला पराभूत केले होते, तर दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय शेलुमाता वल आणि जय हनुमान सरावली. गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर मामा. पहिला चेंडू इनसाइड आउट, कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फेकतील. वेळ होती 2 धावा घेण्याची. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 25. 17 चेंडू अजूनही 53 धावा हे बनवायचे आहेत. बिग हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वाढून झाली ती 31. 78 धावा बनवायच्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे आपले सन्माननीय कुंदन पाटील साहेब, आपला पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या झाली ती 32. आपण पाहू शकता कुंदन तुळशीराम पाटील साहेबांना. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन चेंडू हाताळला होता. 32 धावा झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 78 धावा बनवायचे आहेत. महेशसाठी हा चेंडू मात्र हवा तसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. धाव येईल ती फक्त आणि फक्त एक. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 33. एकच धाव येईल, कारण की संजय पाटील यांच्या गुडघ्यामध्ये निश्चितच थोडीशी दुखापत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. 22 ची सरासरी आहे.
12 चेंडू 44 धावा अजूनही बनवायचे आहेत. 18 मध्ये 34 धावा बनवलेल्या आहेत. पुढील सामन्याचं नाणेफेक झालेले गावदेवी पूर्ण संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय फुलाजी पाटील. 12 चेंडू 44 धावा. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळलेला आहे. फुलाजी यांनी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. वेलकम बालराम दादा मनेरा, आपला सहर्ष स्वागत आहे. गावदेवी अंजूर संघाचे खेळाडू. धावसंख्या झाली ती 35. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केले. एकच धाव आलेले. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली ती 36. ते मात्र मोठा फटका. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झाली ती 42. इथे मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर. आउटसाइड लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 43 धावा. 8 चेंडू आणि अजूनही 35 धावा या बनवायच्या आहेत. 8 मध्ये 6 चेंडूंना हवाई सफर करावा लागेल. ते मिस टाइम फटका पाहूया. शॉर्ट फाईन लेग वर झेल सोडलेलं आहे. आणि इथे पाहूया काय इशारा येतोय. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. आणि पंचांचा इशारा आहे चौकार. चार सत्तेचाळीस धावा झाले आहेत. 7 चेंडू आणि 31 धावा अजूनही बनवायचे आहेत. मोठं लक्ष ठेवलेलं आहे. आणि पाहूया या चेंडूवर येतील 6 धावा. सात चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या झाली ती 53 धावा झालेल्या आहेत. मानाजी पाटील
यष्टीरक्षक आपण पाहतोय सुनील पाटील आणि शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय ज्ञानेश्वर पाटील आणि जगदीश पाटील ही बंधू जोडी. गोलंदाज मानाजी 6 चेंडू 25 धावा. मानाजी पाटील इथे मात्र लाईन चुकीची पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात एकदा वाईट होईल. धावसंख्या झाली ती 54. 7 चेंडू आणि 24 धावा. हा चेंडू सीमापार 6 धावांसाठी षटकार. वाईट शॉट डाऊन द ग्राउंड षटकार केले होते. मानाजी पाटील याला देखील कमी लेखून चालणार नाहीये. पाच चेंडू आणि 18 धावा. धावसंख्या झाली ती 60 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. ते मात्र आडवे बॅटनं फटका केले. पाहूया एकच धाव. 4 चेंडू आणि 17 धावा. 61 धावा झालेल्या आहेत. 78 धावांचं लक्ष होतं. 4 चेंडू आणि 17 धावेची गरज. तीन चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 62 धावा झाले आहेत. मानाजी टू महेश आणि हा चौकार. हमको मेरी नहीं दोन्ही चेंडूंवर 2 षटकार मारावे लागतील. शेलूमाता वॉल या संघाला 67 धावा झाल्या आहेत. दोन चेंडू 12 धावा. अतिशय चांगला चेंडू. फुल हँड डिलिव्हरी बीट केलं होतं फलंदाज महेश याला. आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय जवानमान सारंग संघ. 1 चेंडू आणि 12 धावा. ते मात्र एक खराब चेंडू. एक 11. आणि हा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक बजरंग पाटील याच्या हातातून चेंडू निसटतो. 4 धावा येत आहेत आणि खरोखर 7 धावींनी सामना गमावलेला आहे.
जर सिंगल डबल रनिंग बिटवीन जर केली असती तर निश्चितच कुठेतरी शेलमत अव्वल हा संघ विजय सीमित पोहोचला असता. मात्र क्रिकेटमध्ये